कर्तृत्ववान आणि आदरयुक्त विद्यार्थी या शाळेनं घडवले. आमचा वाटा जरी कमी असला तरी त्या वाट्या अगोदरच्या शिक्षकांनी जे घडवलं त्यामध्ये आणखी भर पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक कवी म्हणतो, किती जन्माला जगती आणि मरती जशी काही गवताची पाती. म्हणजे जसा पाऊस पडला, उन्हाळा लागला, आता उन्हाळा लागला, गवत काय होतं वाळतं, आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा गवत परत काय होतं हिरवं होतं. तशा पद्धतीनं जीवन न जगता आपण अखंड आयुष्यात जीवन जगलं पाहिजे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जाताना निरोप देताना या ठिकाणी दुःख जरी होत असलं परंतु आमच्या हातून एक चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडले असा स्वाभिमान बाळगून आम्ही या ठिकाणी तुम्हाला निरोप देत आहोत. निरोपाचा क्षण किती हळवा दुःखद असला तरी तुमच्या भावी वाटचालीसाठी या ठिकाणी या शाळेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि घाबरायचं नाही, जीवनामध्ये अनेक दुःखद वाईट संकटकालीन प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतील तेव्हा आपण त्या संकटांना तोंड देत राहायचं. बघा, एका शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम देण्याचं ठरवलं होतं. निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना विचारलं गेलं की तुम्हाला या ठिकाणी पुढे काय व्हायचं आहे. तेव्हा एक गोबडा बोलणारा मुलगा तोत्रा बोलणारा लावायची. एक तुमच्यासारखाच विद्यार्थी होता परंतु त्याला काय लागत होतं, शॉर्टकट यश लागत होतं की मला लगेच यश मिळालं पाहिजे. म्हणजे म्हणून तो एका साधूकडे गेला. आपल्याकडे सध्या साधू महाराजावरती विश्वास ठेवण्याची परंपरा जास्त सुरू आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये. विद्यार्थी मित्र, काहीच नाही, स्वतःची जिद्द मेहनत आणि कर्म जर चांगले असतील तर कुठल्याही यशाच्या शिखरावर जाण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट, मेहनत आणि जिद्द आणि पुरेसा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागेल. एक छोटासा एक मुलगा असतो आणि त्याला शॉर्टकट यश मिळवायचं असतं म्हणून तो एका साधूकडे जातो आणि साधूला विचारतो की साधू महाराज, आपण खूप मोठे साधू आहात, मला शॉर्टकट यशाचा मंत्र सांगा. साधू म्हणतात, मंत्र माझ्याकडे नाही पण माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये यशाचा मंत्र आहे. बघा, त्याला एक रामायणाचं पुस्तक दिलं जातं आणि सांगितलं जातं की या पुस्तकामध्ये यशाचा मंत्र आहे, पण तो कुठल्या पुस्तकामध्ये आहे, कुठल्या पानावरती आहे, किती नंबरच्या ओळीमध्ये आहे, मला माहिती नाही, तुला शोधावं लागेल. तो पोरगा, तो विद्यार्थी घरी येतो, पुस्तक वाचण्यामध्ये एवढा मग्न होतो की त्याचे आई वडील त्याला विचारतात जेवण कर, पाणी पी, तेव्हा तो पूर्ण स्वतःला झोपून त्या ठिकाणी देतो आणि तो विद्यार्थी ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न असतो. पुस्तक वाचता वाचता सर्व पुस्तक वाचून 4 दिवस उलटतात. पुस्तक वाचून झाल्यानंतर शेवट गावात राहते ज्ञानेश्वर देव, ज्ञानेश्वर देवाची करतो मी सेवा. सर्व विद्यार्थी मित्र मंडळी आनंदाने जेवा. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय.